एकदम सॉफ्ट, चटपटीत आणि इन्स्टंट असा हा सँडविच ढोकळा मी आज बनवला. चला तर सँडविच ढोकळ्याचं साहित्य बघून. त्यासाठी लागणार आहे आपल्याला 2 वाट्या रवा. बारीक रवा मी घेतलेला आहे. ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने मोजून 1 वाटी दही घेतलेले. त्याच वाटीने आपण 1 वाटी पाणी घालूया. थोडं थोडं घालूया. अर्धा आता घालते, अर्धा नंतर घालूया. चवीपुरतं मीठ घालू आणि 1 चमचा साखर घालू. आणि आता हे मिक्सरला आपण छान बारीक वाटून घेऊया. तर हे असं छान बारीक असं वाटून झालेलं आहे. एका मिक्सिंग बोल मध्ये याला काढून घेऊया. तर यात मी पाणी घातलं. आता बघून घालायचं, अगदी खूप पातळ पण नको आपल्याला. आता ही एकदम व्यवस्थित कन्सिस्टन्सी झालेली आहे. आणि आपल्याला थोडा वेळ 5 ते 7 मिनिटं याला आपण झाकून ठेवू, म्हणजे जो रवा आहे तो व्यवस्थित फुगून परत आपल्याला पाणी ऍड करायचं काम पडलं तर आपण ते करू शकतो. याला आता आपण 5 ते 7 मिनिटे झाकून ठेवूया. तोवर आता आपण एक याला सँडविच साठी लागणारी जी चटणी आहे ती बनवूया. मिक्सरच्या पॉट मध्ये मी हे फुटाणे आहेत, याला खूप मोठी साल होती म्हणून मी याला धुवून घेतले. हे फुटाणे घालूया. किंवा लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या अशा घालूया, जी आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. इथे एक छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, पुदिन्याची पानं घेतलेली आहे आणि कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत. आता यात आपल्याला मीठ घालायचंय. एका लिंबाचा रस पिळून घेऊ आणि तो घालूया. ही वाटीत पिळते कारण त्याच्या बिया डायरेक्ट पडू नये म्हणून. तर अर्धा लिंबू होता त्याचा मी हा रस घालते. 1 चमचा साखर घालूया. यात आपण चाट मसाला घालूया. आपण आता छान वाटून घेऊया. तर ही अशी छान मी चटणी वाटून घेतलेली आहे. थोडंसं पाणी टाकलं होतं, 1-2 घोट पाणी टाकलंय फक्त. आणि अशी कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे. आता आपल्याला हे बॅटर रेडी झालेलं आहे. अशी छान अशी कन्सिस्टन्सी आपली झालेली आहे. रवा सुद्धा मुरलेला आहे. 5 ते 7 मिनिटे मी फक्त ह्याला झाकून ठेवलं होतं. आता यातला छोटासा पोर्शन आपण एका बोल मध्ये काढू. बस एक छोटा पोर्शन आपण ह्यात काढलेला आहे. आता या पोर्शन मध्ये आपल्याला ही चटणी जी वाटलेली आहे आपण ती घालून घेऊ. मिक्स करून घ्यायचं. चटणीला या बॅटर सोबत मिक्स करायचं. तुम्हाला जर वाटत असेल तर यात तुम्ही ग्रीन कलरचा फूड कलर सुद्धा घालू शकता, त्याने कलर खूप छान येतो सँडविचला. हा पोर्शन आपण बाजूला ठेवूया. आता ह्या पोर्शनचे आपण 2 भाग करूया. समान 2 भाग करून घेऊ. त्या एका पोर्शन मध्ये आपण इनोचं 1 पॅकेट घेतलेलं आहे. तर अर्धा पॅकेट ह्या पोर्शन मध्ये घालायचं आणि अर्धा पॅकेट दुसऱ्या पोर्शन मध्ये घालायचं. थोडंसं ऍक्टिव्हेट करण्यासाठी पाणी. बघा छान असं फसफसलंय. आता याला आपण स्टीमर मध्ये स्टीम करायला मी ठेवलेली आहे प्लेट. त्या स्टीमरच्या प्लेट मध्ये मी हे ओतून घेणार आहे आणि 5 मिनिटे ह्याला झाकून ठेवू. यात आपण हे बॅटर ओतून घेऊ आणि 5 मिनिटं ह्याला आपण झाकून ठेवू. 5 मिनिटांनी बघूया ही लेअर सेट झालेली आहे. चटणी मिक्स करून जे बॅटर ठेवलं होतं ही लेअर पसरून घेऊया. आता ही लेअर सुद्धा सेट करायला 5 मिनिटं ठेवूया. 5 मिनिटांनंतर दुसरी लेअर सुद्धा आपली झालेली आहे सेट. आता उरलेल्या बॅटर मध्ये मी तो जो अर्धा पॅकेट ठेवला होता इनोचा तो मिक्स केलाय आणि हा सुद्धा ह्याच्यावरती आपण ओतून घेऊ आणि पसरून घेऊ. आता याला आपण झाकून ठेवू 15 मिनिटासाठी. 15 मिनिटानंतर मी हे उघडून बघते. चाकू क्लीन आलेला आहे. याचा अर्थ आपला ढोकळा झालेला. गॅस बंद करायचा. छान स्पंजी असा आपला ढोकळा तयार आहे. आता ह्याच्यावरती आपण एक छान तडका टाकूया. तेल गरम करून ठेवलेलं आहे तडक्यासाठी. त्यात मोहरी टाकूया.
तीळ घालायचं वाटीत चमचाभर, कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकूया आणि ही फोडणी याच्यावरती अशी पसरवून घेऊ. आता छान बारीक कट केलेली कोथिंबीर आपण याच्यावरती भरवू. आता ढोकळा आपला बऱ्यापैकी थंड झालेला आहे आणि हवे तेवढे पीसेस चौकोनी डायमंड शेप मध्ये असं करून घेऊ. असे मी आता हे याचे पीसेस करून घेतले आहे. बघू शकताय मस्त असा ग्रीन टेक्स्चर खूप छान आलेला आहे, सॉफ्ट झालेला आहे आणि असा सँडविच ढोकळा आपला तयार आहे.